ज्येष्ठ आषाढ महिना आला की अंगात वेगळीच ऊर्जा संचारते. रोजची शेतातली कामं, संसाराची कटकट, ताणतणाव हे सगळं बाजूला सारून मन फक्त एकाच गोष्टीचा विचार करू लागतं की कधी एकदा पंढरीची वाट धरतोय. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही मी डोक्यावर तुळशीचे वृंदावन, हातात टाळ आणि मनात विठुरायाचे रूप घेऊन वारीत निघालो. अनेकांना वाटतं शेकडो किलोमीटर उन्हा पावसात पायपीट करणं म्हणजे निव्वळ शरीराला त्रास आहे. पण खरं सांगू, ही वारी शरीराने नाही तर भक्तीने चालली जाते. ह्या वर्षीच्या वारीने मला जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला. वारीच्या पहिल्याच दिवशी जेव्हा पाऊल घराबाहेर पडलं तेव्हा मनात विचाराचं काहूर होतं. घरी शेतीची कामं पडली आहेत, पावसाचं काय होईल, घरातल्यांच्या काळजीचं काय. पण जसा ज्ञानोबा तुकाराम नावाचा गजर कानावर पडला आणि गळ्यात तुळशीची माळ पडली तसा संसाराचा सगळा भार हलका झाला. वाटेत चालायला सुरुवात झाली. कधी कडक ऊन असायचं तर कधी अचानक दहक दाटून यायचे आणि धो धो पाऊस कोसळायचा. अंगावरचे कपडे वाळायचे आणि पुन्हा भिजायचे. पायाला फोड आले, पाय दुखायचे. पण जेव्हा शेजारी चालणारा 80 वर्षाचा म्हातारा आजोबा आनंदाने नाचताना दिसायचा तेव्हा आमचा थकवा कुठे पळून जायचा कळायचंच नाही. वारीचा सगळ्यात मोठा चमत्कार काय असेल तर वाटेत मिळणारी माणुसकी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोक उभे असायचे. कोणी चहा पाजतोय, कोणी पोळ्या भाकरी वाटतोय, तर कोणी चालून थकलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबून देतोय. आम्ही कोण, कुठून आलो, आमची जात काय, आमचा धर्म काय, आमची श्रीमंती किती, यापैकी कशाशीही त्या लोकांना काहीही देणं घेणं नव्हतं. त्यांच्यासाठी आम्ही फक्त माऊली होतो. स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला अन्न भरवणारी ही माणुसकी जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त वारीतच पाहायला मिळते. वाटेत जेव्हा रिंगण व्हायचं तेव्हा तर अंगावर काटा यायचा. तो अश्व जेव्हा वेगाने धावायचा आणि त्याच्या पावलांची धूळ अंगावर घेण्यासाठी लोक धावायचे, तो क्षण शब्दात मांडणं कठीण आहे. तरुण, वृद्ध, बालके सगळे भेदभाव विसरून भजनाच्या तालावर फुगड्या घालायचे. तिथे कोणताच ताण नव्हता, कोणताच अहंकार नव्हता. तिथे होता फक्त आणि फक्त आनंद. हळूहळू दिवस निघून गेले आणि तो सोन्याचा दिवस उगवला, आषाढी एकादशीचा. लांबून जेव्हा श्री विठ्ठल मंदिराचा तो सुवर्ण कळस दिसला तेव्हा पायात कुठून ताकद आली देव जाणो. डोळ्यातून आनंद वासरू वाहू लागले. चालून चालून आलेला सगळा शीण त्या कळसाच्या दर्शनाने निघून गेला. चंद्रभागेच्या पात्रात स्नान केलं. चंद्रभागेचे ते पवित्र पाणी अंगावर पडताच संपूर्ण शरीर आणि मन शुद्ध झाल्याचा भास झाला. तासनतास रांगेत उभे राहून जेव्हा मंदिरात प्रवेश केला आणि समोर विठुरायाची सावळी सुंदर मूर्ती दिसली, दोन्ही हात विटेवर ठेवून उभा असलेला माझा पांडुरंग, त्याच्या चरणावर जेव्हा डोके टेकवले तेव्हा जणू जगातील सर्व सुख माझ्या पायाशी आले. मी देवाकडे काहीही मागितले नाही, कारण त्याच्या त्या मंद हास्यात आणि कोरड्या डोळ्यात मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. आता वारी संपली आहे, मी माझ्या घरी परतलो आहे. पाय जरी घरी असले तरी मन अजूनही पंढरपुरातच त्या चंद्रभागेच्या घाटावर भटकत आहे. वारीने मला काय दिले, वारीने मला शिकवले
की आयुष्य हे सुखदुःखाची वारीच आहे. रस्त्यात कितीही अडचणी आल्या तरी चेहऱ्यावर हसू ठेवून चालत राहायचे. तुळशीच्या माळीसारखं पवित्र राहायचं आणि वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला माऊली मानून प्रेम द्यायचं. ज्यांनी अजून एकदाही वारी अनुभवली नाही त्यांना माझी एकच विनंती आहे, आयुष्यात एकदा तरी ह्या पंढरीच्या वारीत चालून बघा. विठुरायाची कृपा काय असते हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.